कंटोलीची भाजी कडू किंवा चवीला बेचव वाटते का? मग एकदा ही पारंपरिक रेसिपी नक्की ट्राय करा. घरातील प्रत्येक जण आवडीने खाईल. आज आपण बनवणार आहोत आरोग्यदायी आणि झटपट होणारी कंटोल्याची सुकी भाजी. चला तर मग बघूया ह्यासाठी लागणारे साहित्य. पाव किलो कंटोली, किसलेले ओलं नारळ, बारीक चिरलेला कांदा, आले लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, मीठ आणि गरम मसाला. सगळ्यात आधी कंटोल्याचे दोन्ही टोकं कापून त्याचे 2 भाग करा. जर आतील बिया कडक असतील तर चमच्याच्या सहाय्याने काढून टाका, जेणेकरून भाजी खाताना दातांखाली कडक बिया येणार नाहीत आणि भाजी छान मऊ शिजेल. त्यानंतर याचे पातळ काप करून घ्या. पावसाळ्यात मिळणारे कंटोली हा पोषणाचा उत्तम खजिना आहे. यात भरपूर प्रमाणात फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि प्रोटीन्स असतात, जे पचनक्रिया सुधारण्यासाठी, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. आता कढईत 2 चमचे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर वाफवून घ्या, ज्यामुळे कांदा लवकर मऊ होतो. कांदा हलका गुलाबी झाल्यावर त्यात हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घाला. तेलामध्ये मसाले थोडे परतल्याने मसाल्यांचा कच्चेपणा निघून जातो आणि भाजीला मस्त रंग व सुगंध येतो. त्यानंतर कापून ठेवलेले कंटोले घालून मसाल्यांसोबत चांगले एकत्र करा. मित्रांनो, जर तुम्हाला ही साधी आणि टेस्टी रेसिपी आवडत असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आता यात चवीनुसार मीठ घालूया. आता यात लसूण आणि आल्याची पेस्ट घालूया. लसूण या स्टेजला घातल्याने त्याचा खमंग स्वाद भाजीमध्ये शेवटपर्यंत टिकून राहतो. सर्व व्यवस्थित मिक्स करून कढईवर झाकण ठेवा आणि कंटोले मंद आचेवर वाफेवर 5 ते 7 मिनिटे मऊ होईपर्यंत शिजवून द्या. भाजी व्यवस्थित शिजल्यावर शेवटी यात किसलेलं ओलं नारळ घाला, ज्यामुळे मसाल्यांचा तिखटपणा छान बॅलन्स होतो आणि भाजीला मस्त चव येते. मंद गॅसवर अजून 1 ते 2 मिनिटे परतून घ्या. गरमागरम आणि पौष्टिक कंटोल्याची भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा. कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय द्या आणि व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका.